नमस्कार प्रेक्षक, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। सागरिका म्युझिकल्सला 25 वर्ष पूर्ण होतात, त्याबद्दल तुमचं दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा। आपल्यासोबत आहे सागरिका मॅम आणि विक्रम दास सर। सागरिका मॅम, आज कसं वाटतंय तुम्हाला, कारण इट्स युअर बेबी? शब्दच नाही आहे, म्हणजे मी खूप विचार केला की आपण आज, कारण की आपल्याला कोणीतरी 2 शब्द बोलायला सांगितलं तर आपण काय बोलणार, पण आय हॅव ॲब्सोल्युटली नो वर्ड्स। खरं तर खूप फिलिंग्स आहेत, सगळं वेगवेगळं आणि खूपच इमोशनल फिलिंग्स आहेत। पण एवढंच सांगेन की 25 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्पेशली दिस टाईम, हे 20 वर्ष जे गेलं, खूपच अप्स अँड डाऊन्स होते म्युझिक इंडस्ट्रीचे, आणि आम्ही तरीही वी मेड म्युझिक आणि वी आर स्टील हिअर अँड या ॲब्सोल्युटली। आणि त्याचं श्रेय मी टोटली माझे जे सगळे आर्टिस्ट आणि क्रिएटिव्ह कम्युनिटी आहे, माझे कंपोजर्स, माझे लिरिसिस्ट, माझे सिंगर्स, ज्यांनी मला भरभरून त्यांची क्रिएटिव्हिटी दिली आणि दे हॅड फेथ इन मी, आणि आय एम हिअर बिकॉज ऑफ देम, आणि म्हणजे दॅट्स ऑल आय कैन से टुडे। विक्रम जी, आप कुछ बोलना चाहेंगे प्लीज? About 25 years of सागरिका म्यूज़िक completing। देखो, ये लेबल का जन्म और मेरा जन्म साथ में हुआ है, तो मुझे ऐसा लग रहा है कि मेरा ही बर्थडे कोई सेलिब्रेट कर रहा है। देखो, दिस इज़ ऑल I've ever known। This label has been my life since I was a child। These people have seen me grow up, and now he's working with them। And now I'm working with them। It's a very surreal feeling। थोड़ा अजीब लगता है, मतलब all these people are greats of the music industry और मैं उनको अंकल आंटी बोलते हुए बड़ा हुआ हूँ, तो अभी that barrier is being crossed, तो बहुत अच्छा लग रहा है। I'm feeling excited for आगे जो आने वाला है। Hopefully at सागरिका 50 years मैं इनको ऐसे लाऊंगा और ये बोलेंगे कि let's go for सागरिका 75 years में। मॅम, जे 25 वर्षामध्ये म्हणजे आता यशाचं शिखर सर करताना काही हर्डल्स, काही चॅलेंजेस आले, त्याबद्दल थोडं? हर्डल्स खूप आले, पण ते ना जास्त आपण आय डोंट वॉन्ट टू रिमेंबर दोज, आय वॉन्ट टू रिमेंबर द हॅपियर टाइम्स। कारण काय, जसं मी आधी म्हटलं, म्युझिक इंडस्ट्री वर्ल्ड वाईडमध्ये सर्वात डिफिकल्ट पिरियड ह्या 20 वर्षात आले। म्हणजे कॅसेट CDs गायब झालेत, आणि मग म्हणजे द बिझनेस वॉज टोटली डाऊन, म्युझिक कोणी घेत नव्हतं। आणि सर्वात मोठं पॉईंट म्हणजे आम्ही नॉन फिल्म म्युझिक करतो, आम्ही फिल्म एवढं जास्त करत नाही, आणि नॉन फिल्म म्युझिकला विदाऊट मनी आणि विदाऊट साधन प्रमोट करायचं म्हणजे हे सर्वात मोठं माझं चॅलेंज होतं। आणि परत मी सांगेन, माझे आर्टिस्ट माझ्याबरोबर उभं राहिलेत म्हणून हे सगळं पॉसिबल।